संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताची महत्त्वाची जी अपडेट आहे ती मी सध्या मुंबईमध्ये आहे आणि अनेक जण असा दावा करताय की शिक्षक भरतीच्या जाहिराती आता अपलोड झाल्यात आणि लवकरच त्या ठिकाणी जाहिराती आपल्याला दिसायला सुरुवात होईल आणि प्रेफरन्स त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, कारण अनेक जिल्हा परिषदेच्या जाहिराती त्या ठिकाणी अपलोड करणं सुरू आहे. त्याच्या सूचना त्या ठिकाणी इओनच्या मार्फत दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर संस्थेला सुद्धा तशा सूचना ज्या आहेत त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. परंतु जरी संस्थेच्या आणि जिल्हा परिषदेच्या जागा जरी अपलोड होत असतील तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्या भरतीमध्ये अडथळा ठरू शकतात. बरं, त्या कुठल्या आहेत आणि काय, आपण हे बघूया. सर्वात पहिलं आहे की आंतरजिल्हा बदलीचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या कार्यमुक्ती संदर्भामध्ये मला असं वाटतं की जरी अनेक लोकांनी प्रयत्न केले की आम्हाला भरतीच्या आधी म्हणजे शिक्षक भरती होण्याच्या आधी त्या ठिकाणी कार्यमुक्त करा, तर असं होणार नाही. मी आज माननीय उपसचिव यांची भेट घेतली आणि त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या की सर, आता यांना जर कार्यमुक्त केलं तर अजून यांना वेळ लागेल आणि भरतीपूर्व जर अशा गोष्टी जर झाल्या तर आमची भरती आचारसंहितामध्ये अडकू शकते. त्यामुळं या लोकांना आता कार्यमुक्त केल्या जाईल की भरतीनंतरच कार्यमुक्त केल्या जाईल, तर त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी माझा पाठपुरावा बदल्यासाठी होताच. परंतु आता मी त्यांना त्या गोष्टी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की की ह्या ज्या बदल्या आहेत ह्या बदल्या झाल्यानंतर आता कार्यमुक्त त्यांना म्हणजे आम्ही करणार नाही. जोपर्यंत पवित्र पोर्टलची भरती होणार नाही तोपर्यंत यांना कार्यमुक्तीचे आदेश हे मिळणार नाहीत. त्यामुळं आंतरजिल्हा बदलीचा अडथळा आपल्या भरतीमध्ये तरी म्हणावा तेवढा नाही आहे, कारण फक्त बदल्याची जी प्रक्रिया होती तेच आपल्यासाठी महत्त्वाची होती. आता कार्यमुक्ती जी आहे ती कार्यमुक्ती ही शिक्षक भरती झाल्यानंतरच त्या ठिकाणी होईल. अनेक संघटना ह्या प्रयत्न करतात की कार्यमुक्त आधी करावं, परंतु मी शिक्षकांनाही विनंती करतो, एवढ्या वर्ष तुम्ही काढलेत, फक्त 2-1 महिने काढा. कारण जर तुमची कार्यमुक्तीसाठी जर प्रोसेस सुरू झाली तर आमच्या भरतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, जेणेकरून आमची भरती अडकून जाईल. त्यामुळं अशा शिक्षकांनाही माझी विनंती आहे किंवा ज्या संघटना पाठपुरावा करतात त्यांनाही विनंती की 2-3 महिने थांबा. 2-3 महिन्यात कार्यमुक्त झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहात, तर आमच्यासारख्या बेरोजगारांसाठी यांनी थांबावं एवढं यांना त्या ठिकाणी विनंती करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक दिवसापासून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे TET असणारे फ्रॉड जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला नागपूर खंडपीठाने आणि मुंबई खंडपीठाने मुंबई हायकोर्टने जे CTT पास आहेत अशा लोकांना उमेदवारांना लॉग इन उपलब्ध करून दिलेलं आहे. परंतु औरंगाबाद खंडपीठातील उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना अजून सुद्धा लॉग इन उपलब्ध करून दिलेला नाही आहे. आणि खरं म्हणजे भरतीमध्ये हा एक महत्त्वाचा अडथळा त्या ठिकाणी ठरू शकतो, सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. त्या लोकांनी हायकोर्टामध्ये याचिका टाकली, पिटिशन दाखल केलेली आहे आणि नागपूरला संधी दिली, मुंबईच्या उमेदवारांना संधी दिली. फक्त संभाजीनगर हायकोर्ट आहे त्या हायकोर्टच्या उमेदवाराला संधी मिळाली नाही. याचं कारण जर आपण विचारलं तर त्याची माहिती आम्ही जे माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर 6/12/2023 मध्ये एक शासनाकडनं मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि खरं तर हे 2 महिने होऊन गेलेत, आता 3रा महिना आहे. याबाबत कारवाई जर आपण बघितली तर शून्य आहे. म्हणजे यांच्याकडनं कुठलीच कारवाई त्या ठिकाणी 2 महिन्यामध्ये केली गेली नाही. फक्त शासनाकडे ते पत्र, मार्गदर्शनचं पत्र त्या ठिकाणी पडून आहे आणि आज भरती प्रक्रिया पुढील जे काही दिशा आहे ते दिशा काय असणार आहे किंवा भरतीमध्ये काय काय अडथळे येऊ शकतात, तर यासाठी मंत्रालयामध्ये मी या बाबीवर सुद्धा विचार केला आणि कळालं की ही महत्त्वाची गोष्ट आहे की TET जे त्यांना संधी दिलेली नाही औरंगाबाद खंडपीठाच्या उमेदवारांना, त्यांनी कोर्टामध्ये पिटिशन केलेलं आहे, त्या लोकांचा एक अडथळा पुन्हा आपल्याला प्रेफरन्स देताना ठरू शकतो. म्हणून आता 2 ठिकाणी तर दिली आहे, मग यांना प्रशासनाने त्या ठिकाणी सवलत देणं गरजेचं होतं, परंतु ती दिली नाही आणि त्यामुळं मला हे म्हणायचं की यांचा अडथळा आपल्या भरतीमध्ये होऊ शकतो. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 2-3 दिवसामध्ये सुरू होणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून प्रेफरन्स देताना त्याचा अडथळा आपल्या मुलांना येऊ नये. कारण हा सर्वात मोठा सध्या तरी भरतीमध्ये अडथळा आहे. जरी आपल्याला ते जाहिराती वगैरे दिसत असल्या, जाहिराती येणार असं दिसत असलं तरी या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण असे अनेक मुलं आहेत की त्यांनी कंटेम्पची तयारी केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ.
तर या सर्व गोष्टीकडे जर बघितलं तर त्यांना प्रेफरन्स देणं म्हणजे त्यांना लॉग इन उपलब्ध करणं, टॅप उपलब्ध करणं सध्याच्या घडीला तरी महत्त्वाचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की 2 महिन्यापासून त्यांच्या त्या पत्रावर कारवाई झाली नाही. मी त्यांना विचारलं तर ते मला वाटते उद्या परवापासून त्या पत्रावरती ते काय निर्णय घ्यायचा ते निर्णय त्या ठिकाणी घेतील. त्याला या आठवड्याच्या वरती लागू शकतो, कारण ते काय फक्त उपसचिव किंवा कक्षाधिकारी यांच्या ताकदीरित्या बाब नाही आहे, ते सेक्रेटरी आणि मंत्र्यापर्यंत जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे यालाही वेळ लागू शकतो आणि जर याला वेळ लागला तर आपल्याला प्रेफरन्स देण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो, हे निश्चित आहे. 2 महिने झाले, 2 महिन्यापासून त्यांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आहे, पण तो प्रस्ताव धूळ खात होता. त्याला प्रशासनाला म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नव्हतं की अशा पद्धतीचं मार्गदर्शन या आयुक्त कार्यालयातून मागितलेलं आहे. म्हणजे कम्युनिकेशन गॅप असल्यामुळं नेमकं काय सुरू आहे भरतीमध्ये, कुठले अडथळे आहेत, या गोष्टी त्यांनी डिस्कस करणं आवश्यक होतं. या गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या. ती गोष्ट मी आज बघितली, ते माझ्या लक्षात आल्यामुळं या गोष्टी मी त्यांना समजून सांगितलं की सर, जर यांना प्रेफरन्स दिले नाही, यांना जर टॅप उपलब्ध केला नाही तर निश्चितपणे हे लोक परत कोर्टात जातील आणि पुन्हा भरतीवरती अडथळा त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून या लोकांना लवकर प्रेफरन्स टॅब उपलब्ध करून द्या, जेणेकरून प्रेफरन्सला अडथळे येणार नाही. आता उद्या परवापासून ती फाईल पुटअप होईल, त्याला आता किती कालावधी लागेल हे आता सांगता जरी येणार नसलं तरी हे लवकरात लवकर व्हावं एवढीच अपेक्षा आपल्याला आता करावी लागणार आहे. कारण यानंतरच आपल्याला टॅब उपलब्ध करून देण्यात येईल आणि जर टॅब उपलब्ध आधी झाला तर हे लोक परत कोर्टात जातील. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सध्या तरी महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढचे 10-12 दिवस हे भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने मंत्रालयामध्ये करणं महत्त्वाचं आहे, आयुक्त कार्यालयामध्ये करणं महत्त्वाचं आहे. आणि याच दृष्टिकोनातून मी शनिवारी औरंगाबादला गेलो, फक्त रविवारी थांबलो, सोमवारी परत रात्री निघालो, मंगळवारी आज मुंबईमध्ये आहे. भरती प्रक्रियेचे जे अडथळे असतील त्या अडथळे दूर करण्यासाठी मी पुढचे 10-15 दिवस, जेवढे दिवस मला प्रेफरन्स आपल्याला स्टार्ट होत नाही तोपर्यंत मी आपल्यासोबत आहे. मी पूर्ण वेळ त्या ठिकाणी देतोय. अनेक काही गोष्टी आहेत की ज्या अजूनही भरतीमध्ये काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी ते पूर्ण नाही सांगणार कोण काय करतंय काय नाही, पण निश्चित एवढं जरूर सांगतो, मी इथं आहे याचा अर्थ कुठलेही अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मी सोबत आहे, कुठले अडथळे त्या ठिकाणी येऊ देणार नाही एवढं निश्चित तुम्हाला सांगतो. फक्त आता ज्या लोकांना प्रेफरन्स दिल्या गेलेत नाहीत, औरंगाबाद खंडपीठाच्या TET फ्रॉड असणाऱ्या उमेदवारांना, त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी टॅब उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं आहे. जर टॅब उपलब्ध झाला तरच त्यानंतर आपले प्रेफरन्स त्या ठिकाणी जनरेट होतील. म्हणजे 6 तारखेला पाठवलेली फाईल ती अजून सुद्धा पेंडिंग होती, ते आज मी त्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळं कुठंतरी ते आज उद्यापासून प्रोसेस त्याच्यावरती होते, जेणेकरून ते लवकर प्रोसेस व्हावी एवढीच या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करू. आणि आंतरजिल्हा बदलीचा कुठलाही अडचणी आपल्या भरतीमध्ये येणार नाही, कारण कार्यमुक्त या लोकांना ज्यावेळेस शिक्षक रुजू होतील, ज्यावेळेस आपल्याला नवीन जिल्हे मिळतील, आस्थापना मिळतील, त्यानंतरच या लोकांना त्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात येईल. तोपर्यंत त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार नाही. आणि भरती प्रोसेस जरी जाहिराती अपलोड होत असल्या तरी जाहिराती अपलोड होतील, पण याच्यामधला प्रमुख अडथळा जो आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे, हा अडथळा लवकरच दूर करून त्या ठिकाणी प्रेफरन्स उपलब्ध करून देण्यासाठी संघटना आपल्यासोबत आहे आणि मी सुद्धा आपल्यासोबत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भरतीचे अतिशय ऑथेंटिक आणि जेन्युइन माहिती तुम्हाला याच चॅनलला पाहायला मिळेल. धन्यवाद.